आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार, मी गौरी शिंदे, इयत्ता 11वी कॉमर्सची विद्यार्थिनी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संविधान विषयक कार्याबद्दल मी माझे मत व्यक्त करीत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, हे एक महान नेते व युगपुरुष होते। आधुनिक भारताला त्यांनी दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना। समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी घेतलेले कार्य हे अद्वितीय आहे। दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेने राज्यघटना निर्मितीच्या कार्याची सुरुवात केली। त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, परंतु काँग्रेसच्या विरोधामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळातून निवडणूक लढवून संविधान सभेत सदस्य म्हणून प्रवेश केला। त्यावेळी 1947 ला मसुदा समितीची ड्राफ्टिंग कमिटी स्थापन करण्यात आली आणि याच समितीच्या अध्यक्षपदावर डॉक्टर बाबासाहेब यांची निवड झाली। त्यामुळे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आणि मानवी मूल्याचा पुरस्कार करणारी ही राज्यघटना लिहिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक श्रेष्ठ संविधान तज्ञ होते। त्यांनी 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता। संविधान निर्मितीचा कालावधी बघितला तर एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका होता। ही राज्यघटना निर्माण करण्यासाठी एकूण 63,96,729 रुपये आणि 50 पैसे इतका खर्च त्यावेळी त्यांना आला होता। जगातील कोणत्याही राज्यघटनेत तरतूद नसलेली कलमे म्हणजेच मूलभूत हक्कांची कलमे 14 ते 32 ही आपल्या संविधानाने बहाल केली आहेत। कलम 32 ला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे हृदय असे म्हटले आहे, कारण या कलमाद्वारे आपल्या हक्कांवर कोणी गदा आणत असेल तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते। आणि तसेच अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने अहवाल तयार केला की या विद्यापीठात 200 वर्षांमध्ये शिकून गेलेल्या सर्वात विद्वानात विद्वान कोण, तर यामध्ये जाहीर केलेल्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या क्रमांकावर आहेत। आणि त्यामुळेच या अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये ब्रॉन्झ धातूचा त्यांचा पुतळा बसवून त्याखाली द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे लिहिले आहे। आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले होते की घटना किती चांगली असली तरी त्याला राबवणारे लोक हे वाईट असतील तर त्या घटनेचा काही उपयोग होणार नाही। त्यामुळे जोपर्यंत भारतीय संविधानाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होणार नाही तोपर्यंत सामान्य माणूस सामान्यच राहील आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत राहतील। अशा या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला त्रिवार वंदन। धन्यवाद।